आम्हाला आमच्या गावामध्ये एक जिल्हा परिषदेचा माणूस निवडून आणायचा म्हणजे राम नरोट्याला निवडून आणायचा। हेच आमची काही अडीअडचणी सारणार आहे, हे एवढंच बोलतो। म्हणजे सर्वसामान्य माणसाचा नेता आहे, ओळखीचा आहे किंवा काही तर आहे असं। हो, कामं करण्याची आमची एक थोडी त्याच्याकडून आम्हाला अपेक्षा करील म्हणून त्यासाठी आमचं म्हणणं आहे की अशी नवून थडीचा नेता असल्यामुळं यांना सगळ्यांना मतदान द्यावं अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही देणार सगळे। पक्षाने तिकीट दिलं नाही त्याला, दिलं नाही तरी बी आम्हाला आवड आहे त्याची। कशासाठी काय काय म्हणून आवड आहे? काय म्हणून आवड नाही, धडधडीचा नेता आहे म्हणून आवड आहे आम्हाला। अगोदर काय कामं केलीत का? काम आता ते केले, ते बरेच कामं त्याच्या गावाकडचे कामं केली। इथे बी अजून कुठं अडचण पडली तर कामं करतात। राम नरोटे चांगला माणूस आहे, नेता, आणि त्याला आम्ही सोडणार नाही, त्यालाच मतदान करणार। करून तडफदार नेता आहे नरोटे। आमची सगळ्या पूर्ण इच्छा आहे की त्यालाच मतदान करणार। त्यांच्याकडून काही नाही, नेता चांगला आहे आणि कामं कोणाचंही करतो, चांगला धडधडीच आहे, कुठेही पळत येतोय कामाला, कोण्या टाइमला हाक मार्गी पळ देणार। आम्ही राम नरोट्याला मतदान करणार आणि त्याच्याच मागे राहणार। कसं काय? आम्हाला कुण्या याला टायमाला आपण बोलवल्यानंतर ते ताबडतोब येणार। आज सांगवी सुनेगाव येथे रामभाऊची एक छोटीशी सभा झाली आणि ह्या सभेमध्ये हे जे जनसलाभ जे आला होतं, जे गावचे, तंड्याचे, रुईचे, सुनेगावचे, इथून एक स्पष्ट झालं की खरंच जनतेचं रामभाऊला कोल आहे आणि 100% एक इथून छोटीशी एक इच्छा उम्मीद जे असते ते जागृत झाली की रामभाऊची इथून विजयी आहे। आणि रामभाऊला सांगवी, सुनेगाव, राळग्याचे खास करून राळग्याचे एवढे तरुण उपस्थित होते रामभाऊच्या ह्या सभेला की आज भरपूर काही गोष्टी स्पष्ट झाले आणि मला वाटत नाही की आज विरोधक झोपतील म्हणून। त्यांची तर 90% त्यांची आज झोप उडालेली आहे विरोधकाची। मी पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की बाबासाहेब पाटील राष्ट्रवादीचं हे तिकीट कोणाला भेटल हे स्पष्ट नाहीये, पण आता कळालं की वरच्या लेवलला त्यांची युती झाली आणि युतीमुळं अनुदानाने हे गोरगरिबाचा नेता जे रस्त्यावर उतरणारा, प्रत्येक वेळेस धावत येणारा रामभाऊचं हे तिकीट कापण्यात आलं। अक्षरशः त्या दिवशी रात्रभर मला तर वाटत नाही की त्यांचे चाहते कोणी झोपले असतील आणि आता त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे। हे माझ्या मतदार बांधवांना मला एवढं सांगायचे की रामभाऊला येणाऱ्या मतदानाच्या स्वरूपाने त्यांना आशीर्वाद द्यावं, भरभरून त्यांना मतदान करावं, एवढीच माझी विनंती करतो।